रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण ईव्हीएम मतमोजणीचा अर्ज दिलाय नाशिकमध्ये, त्यासाठी आपण शुल्कही भरले, काय सांगा? हो, मी भरलेले शुल्क भरलं आणि एक बूथचं रिकाउंटिंग मागितलं आहे. त्या ठिकाणी कुठेतरी मला अपेक्षा होती त्या बूथवर 200 मतं मिळायला पाहिजे. त्या ठिकाणी एकूण 70 मतं मिळालेली आहे. अशा अनेक बूथबद्दल शंका आहे, परंतु शुल्क भरायचं होतं. साधारण 47,200 रुपये एका बूथला भरायचे आणि त्यामध्ये अधिकारी जे सांगतात तर तुमचं रिकाउंटिंग होणार नाही. व्हीव्हीपॅटवर जी चित्र घेऊन चिठ्ठी पडते त्याचं काउंटिंग नाही, तुम्हाला मशीन टेस्टिंग मिळेल आणि ते मशीन पुन्हा एकदा रिसेट करून ते आपल्याला टेस्टिंगला देतील. त्यात मला असं वाटतं का काही फार निष्पन्न होईल असं नाही. खरी तर मतमोजणी ही चिठ्ठ्यांची व्हायला पाहिजे का ती होण्याला प्रतिबंध आहे. त्यामुळं काही त्यातनं न्याय मिळेल असं वाटत नाही, परंतु प्रयत्न करतोय.